कसं आहे की आता जसं शैलेशने आपल्याला सांगितलंय, पुण्याची टीम IPL मध्ये दाखल झालेली आहे. तर ह्या टीम बद्दल आपण जरा जाणून घेऊया. ही टीम कशी असेल, यात कोण असणार आहे, कोण नसणार आहे, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलवलंय ह्या टीम मध्ये सिलेक्ट झालेल्या एका खेळाडूला. तर प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर द फास्ट, डायनामिक अँड द डॅशिंग मिस्टर नचिकेत नेने. इंजमाम होलात. नमस्कार. तर तुमचं नक्की सिलेक्शन झालंय पुण्याच्या टीम मध्ये? हो, म्हणजे मला काही शंका नाही, असो ठीक आहे. एनिवे, तर कसं आहे की इथे सगळ्यांना जाणून घ्यायचंय की तुमचा हा जो सगळा प्रवास आहे तो कसा झालाय. नेने, तुमचा प्रवास क्रिकेटचा प्रवास, हा माझा प्रवास कसा झालाय? कसा झालाय, कोणाला जाणून घ्यायचंय? आम्हाला कशासाठी जाणून घ्यायचंय? आणि माझी सगळी माहिती अशी मी का सांगावी कुणाला? नेने, कसं आहे की इथे ऑडियन्स आहे, मोठी मोठी लोक आली आहेत. अविनाश आहे, शैलेश, प्रकाश म्हात्रे फ्रॉम QA, HR. ह्या सगळ्यांना जाणून घ्यायचंय की तुमचा प्रवास कसा झालाय. सॉरी आमचे. तर कसं आहे, सदाशिव पेठेतून निघालो. हाय, तीन ठिकाणी एवढं ट्रॅफिक जॅम झालं, एवढं पोल्युशन, आणि बापरे आल्यानंतर रोहित वडेवाले. काय छान वडे मिळतात त्यांच्याकडे. थोडं आलं की कल्याण भेळ. क्रिकेट बद्दल आपण कार्यक्रमात तुमचा प्रवास. हा, तर माझा क्रिकेटचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी आणि भयंकर असा आहे. माझ्या लहानपणी आम्ही शनिवार वाड्यासमोर प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे पहा, हा असा शनिवार, इकडे काय बघताय, इथे हा असा शनिवार वाडा. त्याच्या पुढे आम्ही अशी 3 खांब रोवत असतो. ठीक आहे. आणि आम्ही आपलं असं प्रॅक्टिस करायचो. आणि आमच्या लहानपणी बरं का, 1 टप्पा आउट असा. मग पुढे अहो, आप्पा कशाला खेळतील आमच्या बरोबर. 1 टप्पा आउट. टप्पा म्हणा पाहू. एवढं सोपं नाहीये ते. असं म्हणा पाहू. बघा, जमतंय का? टप्पा. यायला लागले तुम्हाला. तर त्याशिवाय आम्ही आमच्या लहानपणी असे भुसाचे बॉल वापरायचो. म्हणजे बघा, ते असे भुसाचे बॉल नाही माहिती. भूस हो आपलं ते भूस. म्हणजे ते म्हणतात ना, एखाद्याने एखाद्याचं भूस मारलं. बापरे, तसं बरंच माहितीये तुम्हाला. फार धाडसी विधानं करता हो तुम्ही. हो, साधारण तेच भूस. तर आम्ही असे भुसाचे बॉल खेळायचो. आणि समोर जोशी राहायचे. ठीक आहे. हो, शैलेश जोशी. आणि असा आपला बॉल मारला, जोशींच्या अंगणामध्ये गेला, 2 रन. नाही, डिक्लेअर. हो, पुण्याचा आहे मी. धावपळ वगैरे जमत नाही मला. ठीक आहे. दुसरा बॉल आला, थाप, 4 रन. जमायला लागले. तिसरा बॉल, थाप, जोशींच्या गच्चीत, आउट. जोशीच ते आमचे भुतांचे बॉल जप्त करायचे पटापटा. आम्हालाही तोच प्रश्न, एवढ्या भुतांचा जोशी करतात काय? एक दिवस आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि पाहिलं तर काय, सगळ्या बाटल्यांची भुच मारलेली. तर असा सगळा तुमचा प्रवास झालेला आहे. नाही, हा सगळा प्रवास तर झालेलाच आहे. पण त्याशिवाय जेव्हा आयोजक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की आमच्या टीम मध्ये खेळणार का, मी स्पष्ट सांगितलं माझ्याही काही अटी आहेत. तुमच्या अटी? म्हणजे काय, आम्हाला खेळायला येऊ अथवा नाही येऊ, आमच्या अटी पहिल्या असतात. सगळ्यात पहिली अट, सगळे सामने हे दिवसाचं होतील. अरे पण का? अहो, कारण एक तर जागरण होत नाहीत ना रात्रीच्या. हो ना. दुसरं म्हणजे संस्कार आम्हाला लहानपणापासून शिकवले. लवकर उठे, लवकर निजे.
तयाला धन धान्य आरोग्य, नाव काय म्हणाला तुमचं, संपदा. संपदा मिळे. आणि दुसरी अट, दुपारी 1 ते 4 या वेळात कुठलाही सामना खेळला जाणार नाही. नाही, इथे चर्चा नाही, त्यात काय अडचण आहे? हो, पण स्पॉन्सर कोण आहे बघता ना आमचे. 1 ते 4 बंद म्हणजे बंद. ज्याला खेळायचं असेल त्यांनी खुशाल खेळावं, परंतु दुपारच्या वेळेत आवाज आणि आरडाओरडा अजिबात चालणार नाही. अहो पण मग बॉलरनी अपील कसा करायचा? अंपायरच्या कानात जाऊन ओरडायचं, हाऊस दॅट, कसं कसं, हाऊस दॅट. वा, जमायला लागलंय इथपर्यंत ठीक आहे. पण तिसरी अट जी आहे, रात्री 8 नंतर कुठलाही सामना खेळला जाणार नाही. अहो पण खेळ शिल्लक राहिला असेल तर, उद्या खेळायचा, पण आजच संपवायचं असेल तर, त्याचं वेगळं बांधन. कारण हा एवढ्या पैशात तयार झाला, हा एवढे पैसे घेतो हे सांगून माझ्याशी भाव करायचा नाही. आमच्याकडं अपमान करण्याची ती पद्धत आहे. एमटी करून घे ना, एमटी करून लाव. तर शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ, प्रीती जिंटा 24 मिनिटात यांचं कसं आहे की जास्त कसं आहे नाही ना माहिती, बघितलं नाही ना. त्यांचं कसं आहे की त्या कुठल्या ना कुठल्या टीमच्या ब्रँड अँबॅसिडर हो. तुमच्या टीमची ब्रँड अँबॅसिडर कोण? ठीक आहे, आम्ही त्याचाही विचार केलेला आहे. आपल्याकडे एक जुन्या अभिनेत्री आहेत. अहो, जुन्या म्हणजे कशा, बरीच वर्ष झाली त्या काम करतायत, पण त्यांना असं अजूनही वाटत नाही की आपण म्हाताऱ्या झालो. अजूनही त्या 40 नंतर चक्क 16 वर्षाच्या मुलीच्याच भूमिका करतात. मृणाल कुलकर्णी. जमायला लागलंय. दुसरं सोनाली कुलकर्णी वरिष्ठ यांनाही. अहो, आजकाल सोनाली कुलकर्णी या नावानं 2 स्त्रिया समाजात नट्या म्हणून वावरतात. त्यापैकी जे लहान, अतिशय गोरी, सुडौल बांधा, जी मादक नृत्य करून रंगीबेरंगी चित्रपटांमध्ये काम करते ती नाही का? अहो, ती नाही का? अप्सरा आली. बरोबर, तीच. प्रेक्षकांना माहिती आहे हो, सिनेमे मन लावून पाहतात वाटतं. तर शिवाय सोनाली कुलकर्णी वरिष्ठ, ज्या दुसऱ्या या थोड्याशा सावळ्या आणि मोठ्या. असं डायरेक्ट काळ्या नका म्हणू, त्यांना पुण्याच्याच आहेत त्या. पण तर त्या सावळ्या म्हणा, त्यांनाही विचारलेलं आहे. पण ब्रँड अँबॅसेडर कुणीही असो, आमची एक अट मात्र फिक्स आहे. त्यांनी स्टेजवरती आणि अँबॅसेडर करताना चक्क नऊवारी साडीतच आलं पाहिजे. सगळं कसं दिसलं पाहिजे व्यवस्थित, सगळं कसं ढकलं पाहिजे व्यवस्थित. हा, तर ह्या तर सगळ्या अटी आहेतच. त्याशिवाय आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा काही अटी आहेत. हा, तर सगळ्यात पहिली अट की तिथे माहितीये ना, हल्ली चिअर लीडर्स असतात IPL मध्ये. तुम्ही बरंच काही यायला लागलं तुम्हाला. MDC टीमचं सोडून द्या, MSO टीमचं काही खरं नाही. तर त्या चिअर लीडर अतिशय सुंदर, मादक आणि अतिशय तोकड्या कपड्यांमध्ये चित्रविचित्र हावभाव करत नृत्य करत असतात. पण प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं, ती मस्तानी नाहीये. आणि ती जरी मस्तानी सारखी दिसत असली तरी आपण काही बाजीराव नाहीये. म्हणून सगळे सामने हे खाली खुर्चीत बसूनच पाहायचे, अगदी सभ्यपणे. आणि आपण काही बाजीरावासारखे टकडा करून कुले सजवून घेतलेले नाहीये. शिस्तीत खाली बसायचं खुर्चीत. खूप आनंद झालाच तर एवढ्याच टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे, ह्या सगळ्या अटी मान्य आहेत. जर यातून कुणी दिरंगाई केली तर त्याच्यावरती कापा फाईल होईल आणि ते प्रकाश म्हात्रे यांचं डिपार्टमेंट आहे, लक्षात ठेवा. काय कापायचं? तर असं एवढं सगळं करून पुण्याच्या टीममध्ये सामील झालेलं आहात. तर जाता जाता एक अजून जाता म्हणजे कुठे जाता अहो, आता कार्यक्रम मी आत्ताच येतोय. संपला, त्याचा आपण कार्यक्रम संपला म्हणजे एवढ्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला सदाशिव पेठेतून एवढ्या लांब बोलवलं. कन्व्हिन्स मिळालाय ना, गावकऱ्यांनी दिले व्यवस्थित.
तर प्रश्न असा आहे शेवटचा की तुमच्या टीमचं घोषवाक्य काय? घोषवाक्य हे पहा इथे काय पुन्हा इथे